नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या या विशेष भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हल्ली स्पर्धेच्या युगात धावताना ताणतणाव, स्ट्रेस हे आपले एक प्रकारचे सोबतीच झालेत. म्हणजे कोणालाही बघा, अगदी प्रत्येक वयोगटातील प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्ट्रेस हा असतोच. म्हणजे हल्लीच्या जर तरुणाईकडे पाहिलं तर वर्क लाईफ बॅलन्स, कामाचा ताण हे सगळं मॅनेज करताना त्यांची खूप दमछाक होते. म्हणजे या गर्तेत, या मानसिक ताणतणावाच्या गर्तेत आजची तरुणाई अडकत चालली आहे. यातून बाहेर कसं पडायचं हा मार्गच दिसत नाही. म्हणजे जे फ्रेशर असतात त्यांना नोकरी मिळेल की नाही याचा एक वेगळा ताण असतो, आणि मिळालीच तर ती मनासारखी असेल का. मग पुढे कामाचा ताण वाढतो, प्रेशर वाढतं, आणि या सगळ्यात नैराश्याकडे आजची तरुणाई जाते. मग मित्रमैत्रिणी, घरचे यांना वेळ देता येत नाही. आवड, छंद हे तर दूरच राहतं. आणि मग अचानक एक 26 वर्षीय अतिशय हुशार असलेली तरुणी, CA तरुणी कामाच्या ताणामुळे आत्महत्या करते अशी बातमी येऊन धडकते. किंवा मोठ्या फायनान्स कंपनीतला मॅनेजर कामाचं प्रेशर सहन करू शकत नाही म्हणून त्याने आत्महत्या केली अशी बातमी आपण वाचतो. आणि आपलं मन सुन्न होतं. काय करावं हे कळतच नाही, कारण ताणतणाव हे वाढतच चाललेत. म्हणजे एखादा शारीरिक आजार आपल्याला ओळखता येतो, पण मी नैराश्यात आहे किंवा मला कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण आहे हे आपल्याला कळतच नाही. त्यामुळेच मानसिक ताणतणाव, स्ट्रेस लेवल मॅनेजमेंट यावर बोलणं ही काळाची गरज आहे. पण आपण अनेकदा बोलतच नाही, आणि म्हणूनच आज याच विषयी आपण बोलणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहे काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट सिद्धी वैद्य. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं आकार DG9 मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते. गेली 10 वर्ष त्या या क्षेत्रात काम करतायत. वेगवेगळ्या वयोगटासोबत त्यांनी काम केलेलं आहे, आणि त्यांचं स्वतःचं YouTube चॅनलसुद्धा आहे. मुदिता स्टेप टुवर्ड्स अ डिलाइटफुल माइंड या नावाने त्यांचं YouTube चॅनल आहे. त्या माध्यमातून सुद्धा त्या मार्गदर्शन करत असतात, आणि आज आपण त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घेणार आहोत. तर आपल्या आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न मॅम मी हाच विचारेल की तरुणाई आणि स्ट्रेस हे एक समीकरण झालंय, पण हे समीकरण असं का झालंय? बरोबर. हे समीकरण झालंय हे तर अगदी खरं. ते का झालंय हे बघण्याआधी मला असं वाटतं, की आपण थोडंसं हे समजून घेऊया सोप्या भाषेत, की स्ट्रेस म्हणजे नक्की काय? आपल्याला जेव्हा ताण येतो म्हणजे नक्की काय होतं? तर आपल्या आयुष्यात जेव्हा नवनवीन आव्हानं येतात, चॅलेंजेस येतात किंवा डिमांड्स वाढतात, प्रेशर असतं आणि त्या तुलनेत आपल्याकडे असलेले जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, ते जेव्हा कमी पडायला लागतात, तेव्हा आपल्याला स्ट्रेस यायला लागतो. म्हणजे काय, तर स्ट्रेस आपल्याला एखाद्या एक्सटर्नल स्टिम्युलायमुळे येतो. म्हणजे उद्या माझी एक्झाम आहे किंवा माझं एखादं प्रेझेंटेशन आहे. हा झाला एक्सटर्नल स्टिम्युलाय. ओके. आता डिमांड काय आहे, तर मला उद्या सकाळी 8 वाजता प्रेझेंटेशन द्यायचंय ऑफिसमध्ये आणि हे मला रात्री 10 वाजता माझ्या बॉसनी सांगितलं. सो माझ्याकडे असलेले अवेलेबल रिसोर्सेस काय आहेत, तर एक 4 ते 5 तासाचा वेळ माझी झोप वगैरे सोडून. सो हा 4 ते 5 तासाचा वेळ हे झालं माझं अवेलेबल रिसोर्सेस, आणि त्या उलट मला एक मोठं प्रेझेंटेशन तयार करायचंय, त्याचं PPT तयार करायचंय, ते प्रेझेंट करायचंय, ते समोरच्याला आवडलंही पाहिजे, त्याच्यातून काहीतरी आउटपुटही मिळालं पाहिजे. ही झाली डिमांड. सो या डिमांड आणि अवेलेबल रिसोर्सेसमध्ये जेव्हा तफावत निर्माण होते, तेव्हा आपली बॉडी जी असते ती या स्टिम्युलायला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने रिस्पॉन्ड करत असते, आणि हा रिस्पॉन्स असतो तो म्हणजे स्ट्रेस. सो आता जे मी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, की डिमांड, प्रेशर आणि चॅलेंजेस, या तिन्ही गोष्टी मला असं वाटतं, की तरुणाई या तिन्ही गोष्टीतून सततच जात असते. सगळेच तरुण म्हणजे शिकणारे असतील, कॉलेजमधले असतील, नुकतेच नोकरीला लागणारे असतील, काही वर्ष नोकरी करणारे असतील, तर कुठल्या-कुठल्या प्रकारे त्यांना आव्हानांना सामोरं जावं लागतं. तर तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलत त्याप्रमाणे नोकरी हे तर एक आव्हान आहेच, की सुरुवातीला शिकताना शिक्षणाचं प्रेशर असतं. त्यानंतर पुढे करियर चॉईस करताना आपण योग्य ते करियर निवडतो आहोत की नाही, आपल्याला ह्याच्यामध्ये स्कोप आहे की नाही, ह्याचं प्रेशर असतं. नोकरी मिळाल्यानंतर ती टिकवायची आहे, त्यातली जॉब सिक्युरिटी ची बऱ्यापैकी अनसर्टनिटी आहे आत्ताचं जे काही मार्केट, आत्ताची सिच्युएशन आहे त्यानुसार. त्यामुळे जरी आपल्या हातात चांगला जॉब असेल तरी तो टिकेल की नाही ह्याचं प्रेशर आहे, ह्याचा स्ट्रेस आहे. सोशल मीडिया सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने कॉन्ट्रिब्यूट करत असते, की आपल्याला एक
काय म्हणतो, की आपण जेव्हा समोरच्याचं लाईफ सोशल मीडियावर बघतो आणि मग त्यांच्या लाईफ बरोबर आपली लाईफ जेव्हा आपण कंपेअर करतो, तेव्हा त्यामुळे सुद्धा कुठल्या ना कुठल्यातरी पद्धतीचा आपल्याला स्ट्रेस येऊ शकतो. तर एकंदरीतच जॉबमध्ये असलेलं प्रेशर, जॉब सिक्युरिटी, आत्ताची आत्ताची मार्केट सिच्युएशन, त्यानंतर आपण केलेले चॉईसेस बरोबर आहेत की नाही, आपला वाढत जाणारा फायनान्शियल डिमांड वाढत जाणारी, की आपल्या गरजा वाढतच जातायत. आपले फायनान्सेस जे आहेत ते म्हणजे खर्च जे आहेत ते वाढतच जाणार आहेत. मग लग्न झालं, मुलं झाली, की खर्च अजून वाढणार आहेत. मग अगेन त्या तुलनेत आपले अवेलेबल रिसोर्सेस वाढतायत का? तर ते वाढत नसतील, तर त्यामुळे येणारा स्ट्रेस. अशा असंख्य गोष्टी आपल्या स्ट्रेसमध्ये कुठल्या ना कुठल्यातरी पद्धतीने कॉन्ट्रिब्यूट करत असतात. आता तुम्ही हा स्ट्रेसबद्दल सांगितलं, पण मी जसं सुरुवातीला पण म्हटलं, की शारीरिक आजार हा ओळखू येतो. पण मला मानसिक आजार म्हणजे मी स्ट्रेसमध्ये किंवा मी नैराश्याकडे चालली आहे, हे नेमकं ओळखायचं कसं? बरोबर, बरोबर. डेफिनेटली हे ओळखू येत नाही कारण आपण ह्याच्याबद्दल फारसं बोलत नाही म्हणून. म्हणजे ताप आल्यानंतर, सर्दी खोकला झाल्यानंतर आपण पटकन डॉक्टरांकडे जातो आणि आपण सगळ्यांना सांगतो सुद्धा, की मला ताप आलेला, मला सर्दी झाली होती. तसं आपल्याला जर मला 4 दिवस सतत कसली तरी भीती वाटतेय किंवा मला 4 दिवस खूप स्ट्रेसफुल वाटतंय, तर आपण पटकन चौथ्या दिवशी, पहिल्या दिवशी सांगतोच एखाद्याला असं नाही. सो ती पण एक गोष्ट आहे, की आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. पण बऱ्याचदा समोरच्याला म्हणजे कसं कळायला पाहिजे ह्याच्यापेक्षा आपल्याला सुद्धा कसं कळायला पाहिजे हे सुद्धा एक प्रश्न आहे. कारण आपल्याला माहीतच नसतं. आपण या गोष्टीबद्दल अवेअरच नसतो, की मला ताण जाणवतोय म्हणजे नक्की काय जाणवतंय. तर आपण हे कसं ओळखू शकतो ह्याच्यासाठी काही छोट्या-छोट्या गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो, की साधारण आपल्यात होत असणारे छोटे-छोटे बदल आपण नोटीस करू शकतो. जसं की माझे खूप आत्ता असं मला वाटायला लागलंय, की गेल्या काही दिवसापासनं मला खूप सातत्याने उदास वाटते किंवा मला थोडंसं एम्प्टी असल्यासारखं वाटतंय. मला एकटं-एकटं वाटतंय किंवा माझा ओव्हरऑलच काही गोष्टी करण्यातला इंटरेस्ट कमी झाल्यासारखं वाटतंय. ज्या गोष्टी मला आधी आवडत होत्या, ज्या मी आधी एन्जॉय करत होते, त्या मी आता तितक्याशा एन्जॉय करत नाहीये किंवा मला कुठलीही गोष्ट करताना माझं त्या गोष्टीमध्ये लक्ष लागत नाहीये. पूर्वीसारखं कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. मला पटकन इरिटेट व्हायला होतंय. पटकन छोट्या-छोट्या गोष्टीत माझी चिड होते आहे. किंवा माझी झोप, माझी भूक या गोष्टींवर सुद्धा परिणाम झालाय आणि या गोष्टींवर परिणाम होणं म्हणजे भूक न लागणं किंवा झोप न लागणं असं नाहीये. हा परिणाम उलटाही असू शकतो, की खूप जास्त भूक लागणं आणि खूप जास्त झोपणं. सो डिस्टर्ब स्लीप आणि डिस्टर्ब ॲपेटाइट हे सुद्धा आपण नोटीस करू शकतो. पण हे सगळं आपल्याला जर एक 2-3 दिवसासाठी होतंय, तर आपण असं नाही म्हणू शकत, की मी नैराश्यात आहे. काही वेळेला आपण ह्या ज्या टर्म्स आहेत, त्या पण थोड्याशा खूप सहज वापरतो, कारण आता थोडा अवेअरनेस आहे त्यामुळे. पण ह्या सगळ्या गोष्टी जर सातत्याने हे सगळे बदल सातत्याने तुम्हाला बऱ्याच काळापासून तुम्ही अनुभवताय, म्हणजे जवळ-जवळ 1 महिना, दीड महिना, 2 महिना मला हे असंच वाटतंय. माझ्या मूडमध्ये फरक पडत नाहीये किंवा मला रोजच्या गोष्टी कराव्याशा वाटत नाहीयेत. माझा इंटरेस्ट कमी झालाय. तर ते एक अलार्मिंग साइन असू शकतं, की मला थोडंसं माझ्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सो आपल्याला बरोबर. जसे फिजिकल सिम्प्टम्स कळतात ना, की आपल्याला ताप येण्याच्या आधी थोडीशी कणकण असते. आपल्याला एक सर्दी झाली, की आपण थोडंसं कधीतरी आपल्याला वाटतं ना, की आता बहुतेक मला ताप येऊ शकतो. तर ह्या हे तसेच सायन्स आहेत. हे सिम्प्टम्स तसेच आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या लक्षणांकडे लक्ष देण्याची गरज असते, पण ते आपण बऱ्याचदा देत नाही आणि मग ते ताणतणाव वाढत येस. जातात. पण मी ज्या पहिले डेफिनिटली. सुरुवातीला 2 घटना सांगितल्या, की आत्महत्येच्या, अतिशय हुशार असलेली लोकं, की ते कधी आत्महत्या करतील असं वाटणारही नाही. पण तरीही माणूस इतका नैराश्यात जातो, की आत्महत्येसारखं इतकं टोकाचं पाऊल उचलतो. तर या गोष्टी का घडतात? हं, हं. बरोबर. तर मी जसं म्हटलं, की हे जे बदल आहेत ना, हे जेव्हा सातत्याने आपल्याबरोबर घडत असतात, तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं नाही, पण आपल्याला कळत नसतं, की आपण त्याच्यातून बाहेर कसं पडायला पाहिजे. आणि बऱ्याचदा जो स्टिग्मा अजूनही आहे, की मला उदास वाटतंय हे मी कदाचित समोरच्याला सांगेन सुद्धा, पण समोरच्याला ते कळेल का? म्हणजे काही वेळेला असं होतं, की ठीक आहे एवढं काय जॉब स्ट्रेस सगळ्यांनाच असतो किंवा नोकरीतलं एवढं काय टेन्शन अरे आम्हाला पण असंच आहे. अशा प्रकारचा जेव्हा आपल्याला रिस्पॉन्स मिळतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी असं वाटतं, की समोरच्याला आपलं म्हणणं कळतच नाहीये किंवा काही वेळेला काय असतं, की आता जेव्हा आत्महत्येपर्यंत इतक्या टोकाचं पाऊल जेव्हा कोणीतरी उचलतात, तेव्हा त्या
त्यामध्ये बाकीचेही काही कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर असू शकतात. जसं की खरंच त्या व्यक्तीला अशा कुठलाच इमोशनल सपोर्टच नाहीये, की ती व्यक्ती त्या सपोर्टपर्यंत पोहोचू शकेल. म्हणजे घरातून सपोर्ट नाहीये, फ्रेंड्समधनं सपोर्ट नाहीये किंवा अनफॉर्च्युनेटली अवेअरनेस नसल्यामुळे किंवा जरी असला तरी माहीत नाही, की एखाद्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जाऊ शकतो आपण, जायला काही हरकत नाही. आणि ती जी हेल्प आहे ती योग्य वेळी मिळाली नाहीये आणि प्लस काही-काही वेळेला असं होतं, की अनएक्सपेक्टेड स्ट्रेसर्स म्हणजे मी जे डिमांड, चॅलेंजेस आव्हानं ही जी सांगितली ती अनएक्सपेक्टेडपणे जेव्हा एका पाठोपाठ एक सतत यायला लागतात. काही वेळेला एका वेळी खूप वेगवेगळ्या ॲस्पेक्टमध्ये जेव्हा म्हणजे माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे, माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे आणि कशातूनच मला मार्ग काढता येत नाहीये. अशी जेव्हा एक कोंडी होते सगळ्या बाजूने, हं, तेव्हा कधीतरी असं होतं, की मी जसं म्हटलं लॅक ऑफ इंटरेस्ट जेव्हा आपल्याला त्याची सुरुवात कशी होते, तर छोट्या-छोट्या गोष्टींमधनं होते, की मला आज ऑफिसला जावसं वाटत नाहीये किंवा मला जेवावसं वाटत नाहीये, मला डान्स क्लासला जावसं वाटत नाहीये, जे मी आधी एन्जॉय करायचे. हं. पण आता काय होतंय, की हे सगळं इतकं प्रोलॉन्ग्ड आहे, की मला असं वाटतंय, की माझ्या आयुष्यात काही पर्पजच नाहीये. मला इतका स्ट्रेस आहे, की मला त्याच्यातून म्हणजे जॉब स्ट्रेस असेल समजा, की मला त्याच्यातून काही मार्गच सापडत नाहीये. तो स्ट्रेस माझा कधी एलिमिनेटच होणारा नाहीये. हे प्रेशर कधी संपणारच नाहीये. प्लस माझ्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यातून मला मार्ग काढता येत नाहीये. सो एक हेल्पलेसनेस किंवा होपलेसनेस ही जी भावना आहे, त्या भावनेपर्यंत आपण जातो. म्हणजे आपल्याला असं वाटत राहतं, की आता ह्याच्यापुढे काहीच नाहीये. ह्याच्यापुढे मी सगळे मार्ग जे माझ्या हातात होतं ते सगळं माझं करून झालंय आणि आता ह्याच्यापुढे मला काही मार्गच सापडत नाहीये आणि असं जीवन जगण्यात काय अर्थ आहे? आणि हा जो आत्महत्येपर्यंतचा जो विचार असतो ना, हा अ, असा एक क्षण पुरतो ती गोष्ट करायला, पण तो एक क्षणच कारणीभूत नसतो. त्याच्या आधी बरंच पाईल अप झालेलं असतं. असे आत्महत्येचे विचार अनेक वेळेला डोक्यात येऊन गेलेले असतात. ते थांबवलेले असतात. पण एक क्षण असा येतो, की ते इतकं पाईल अप होतं, की ते आपल्या मनाला, शरीराला सहन होत नाही आणि मग कुठेतरी असं अनफॉर्च्युनेटली टोकाची स्टेप घेतली जाते. बरोबर. म्हणजे ट्रिगर पॉइंट आपण ज्याला म्हणतो तो तो क्षण असतो, की जिथे ती आत्महत्या होते. पण आता समजा आई-वडील असतील किंवा मित्र-मैत्रिणी असतील, तर यांचा यामध्ये काय रोल आहे? कारण आपल्या जवळचे तेच असतात. पण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला पण असे आपले मित्र-मैत्रिणी असतात, की हे स्ट्रेसमध्ये हे कळत नाही. वरवर ते हसत असतात, बोलत असतात. पण कुठेतरी आतमध्ये ते नैराश्यात असतात. तर यामध्ये पालक किंवा मित्र-मैत्रिणी यांची काय भूमिका आहे? बरोबर. डेफिनेटली ह्यांची भूमिका खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण तेच सगळ्यात जवळची लोकं आहेत. आपल्या आयुष्यात आपण असं म्हणतो ना, की आपला एक सेफ स्पॉट असतो. तर आपल्या फॅमिलीबरोबर आपले कसेही रिलेशन्स असतील, तरी अल्टिमेटली तो आपला सेफ स्पॉट आहे, की जिथे आपण आपली सगळी व्हल्नरेबिलिटी जी असते ती बोलू शकतो. तर ह्याच्यामध्ये कसा त्यांचा सहभाग कशा पद्धतीने असू शकतो, मला असं वाटतं तर एक संवाद ट्रान्सपरंटली होणं, रेग्युलर बेसिसवर हे खूप गरजेचं आहे. काही-काही वेळेला असं होतं ना, की मला स्ट्रेस आहे ऑफिसमध्ये. पण मी घरी आल्यानंतर असं म्हणते, की जाऊ दे आता ऑफिसमधलं कुठे घरच्यांना सांगायचं, त्यांना कशाला टेन्शन द्यायचं. त्यांना त्यांचे काहीतरी वेगळे व्याप असतील आणि म्हणून आपण बोलत नाही आणि ते मनात ठेवतो. पण ते मनात राहतं, मग ते साचून राहतं. तर मला असं वाटतं, की जर तुम्हाला अगदी छोटा स्ट्रेस जरी असेल, तरी तो बोलायला काहीच हरकत नाही, व्यक्त व्हायला हरकत नाही. कारण बऱ्याचदा आपण फक्त बोललो कोणाशी तरी आपल्याला खूप प्रमाणात बरं वाटू शकतं. आणि मला असं वाटतं, की समोरच्यांचा ह्याच्यामध्ये कसा ते सहभाग घेऊ शकतात. म्हणजे फॅमिली असेल किंवा फ्रेंड्स असेल, तर एकतर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जेव्हा माणूस तुम्हाला सांगतो आहे, की स्ट्रेस असेल किंवा कुठल्याही इतर प्रकारची भावना असेल, की मला असं-असं वाटतंय. तर सगळ्यात पहिले तुम्ही आय थिंक 3 बेसिक गोष्टी करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे, की त्यांच्या भावनांना अॅक्नॉलेज करा. अ, प्रत्येक वेळी मजाच उडवली जाते असं मी म्हणत नाही. पण काही-काही वेळेला आपण असं म्हणतो ना, की आपण त्याला असं थोडंसं अॅक्नॉलेज नाही करत. असं म्हणतो, की ठीक आहे, एवढा काय स्ट्रेस घ्यायचा जॉबचा असं. पण ॲक्चुअली ती व्यक्ती कुठल्या स्ट्रेसमधनं जातीये, काय प्रेशरमधनं जातीये, हे फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं. त्यामुळे त्यांच्या फीलिंग्जना अॅक्नॉलेज करा. म्हणजे काय करा, तर सिम्पली त्यांना हे सांगा, की "हो, बरोबर आहे, मी समजू शकते. तुला वाटू शकतं असं. तुला स्ट्रेस असेल. माझ्याकडून काही मदत हवी असेल किंवा मी काही करू शकणार असेन, तर मला सांग."
ही पहिली स्टेप आपण करू शकतो. दुसरी स्टेप आपण अशी करू शकतो, की त्यांना थोडंसं स्पेस देणं, की त्यांनी त्यांच्या भावना शेअर केलेल्या आहेत. आता मी म्हटलं तसं त्यांना सांगणं, की माझी मदत काय हवी असेल ते तू सांग. अ, मी तयार आहे. सो ही तयारी दाखवणं. आपण काही प्रत्येक वेळी त्यांना असं काय म्हणतात, खरंच मदत करू शकू असं काही नाही. पण फक्त ऐकणं ही सुद्धा खूप मोठ्या प्रकारची मदत आहे. त्यामुळे हे आपण करू शकतो. मग नंतर त्यांना स्पेस द्या. त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या. त्यांना सतत विचारत नाही राहिलात तरी चालेल, की तुला काही मदत हवी आहे का? किंवा तुला अजून काही बोलायचंय का? जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते बोलतील. आणि तिसरी स्टेप, की अशा वेळी आपल्याला बघा आपण कधीही कुठल्याही जेव्हा आपण ताण किंवा स्ट्रेसमधनं जात असतो, आपल्याला ना कुठल्याच प्रकारचे सल्ले नको असतात त्यावेळी. किंवा आपल्याला हे नको असतं, की "अरे माझ्याबरोबर पण असंच झालं होतं" किंवा "मला पण असंच वाटतंय" किंवा "तू असं का नाही करत? तू हे कर ना, ते कर ना." हे आपल्याला त्यावेळी नको असतं. कारण आपण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. आपण ऑलरेडी इतके एक्झॉस्ट झालेलो असतो त्या स्ट्रेसमुळे. सो तिसरी स्टेप मला असं वाटतं, की सल्ला कुठल्याही प्रकारचा त्यावेळी न देणं. जर ती व्यक्ती तुमच्याकडे काही विचारत असेल सल्ला, तर तुम्ही नक्की द्या. पण जर विचारत नसेल, तर त्यावेळी फक्त ऐकून घेतलं तरीही चालू शकतं. तर फॅमिली आणि फ्रेंड्स आय थिंक तुम्ही जितकं ट्रान्सपरंटली एकमेकांशी संवाद साधाल, तुम्हाला जे काही वाटतं आहे त्याबद्दल तुम्ही बोलाल, तेवढं तुम्हाला त्याच्यातून रिलीफ मिळायला तात्पुरता का होईना, पण रिलीफ मिळायला नक्की मदत होऊ शकते. म्हणजे पुन्हा एकदा संवादाचा अभाव हा जो मुद्दा आहे तो सुद्धा इथे येतो. संवाद जर असेल तर आपण येस. यापासून थोडंसं दूर राहू शकतो. तुम्ही मगाशी बोलताना सोशल मीडियाचा सुद्धा एक उल्लेख केला होता. म्हणजे सोशल मीडिया आलंय, आपलं लाईफ खूप चांगलं झालंय ही एक बाजू आहे. पण कुठेतरी निगेटिव्हिटीने सुद्धा आपल्या आयुष्यात प्रवेश केलाय. तर या मानसिक बरोबर. ताणतणावात या सोशल मीडियाची काय भूमिका आहे? काय रोल आहे? राइट. आय थिंक खूपच मोठा वाटा आहे सोशल मीडियाचा. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतातच, राइट? तसंच सोशल मीडियाचं पण आहे. पण सोशल मीडिया आधी मुळात निगेटिव्हली जर कॉन्ट्रिब्यूट करत असेल, तर ते कसं निगेटिव्हली कॉन्ट्रिब्यूट करतं? तर अं, अ, काय होतं, की बऱ्याचदा म्हणजे आजकालचे तरुण स्पेसिफिकली जर आपण बघितलं, तर ऑफकोर्स आपल्या सगळ्यांचाच वापर खूप जास्त आहे सोशल मीडियाचा. पण बऱ्याच अंशी एक कंपॅरिझन केलं जातं. म्हणजे आपण जे सोशल मीडियावर काही-काही वेळेला इन्फ्लुएन्सर्स असतील, त्यांचे अ, अ, म्हणजे त्यांचे फीड्स बघतो, त्यांचे पोस्ट बघतो, ते किती पैसे कमवतात ते बघतो, ते किती थोड्याशा अ, 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 काळामध्ये खूप फेमस झाले आहेत हे बघतो किंवा अगदी इन्फ्लुएन्सर्स असंच नाही, पण आपल्या आजूबाजूचे लोकं, आपल्या फॅमिलीतले लोकं किंवा आपले फ्रेंड्स असतील, अ, ह्यांचं सोशल मीडियावरचे जे काही छान-छान पोस्ट आहेत ते आपण बघतो आणि बऱ्याचदा आपण कंपेअर करतो. म्हणजे आज समजा मला काहीतरी फायनान्शियल स्ट्रेस आहे. माझ्याकडे आत्ता थोडीशी पैशाची चणचण आहे आणि मी नाही जास्त खर्च करू शकत आहे. अशी आत्ता टेम्पररी माझी परिस्थिती आहे. पण मी सोशल मीडियावर बघते, की माझे सगळे मित्र-मैत्रिणी कुठेतरी ट्रिपला जातायत आणि आउटिंग करायला जातायत, की आपल्याला अ, आपण लगेच कंपेअर करायला लागतो, की अरे ह्यांचं आयुष्य किती छान आहे किंवा हे किती मस्त फिरतायत आणि मी काहीच नाही करू शकत आहे. सो आपण लगेच ना कन्क्लुजनवर येतो, की एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा काहीतरी आत्ता या स्टेजला वेगळं करतीये किंवा मला जे हवं होतं ते करतीये आणि मी ते करू शकत नाहीये. हे आपल्याला सोशल मीडियावर सतत दिसत राहतं. आणि कुठेतरी मग आपण त्याच्याशी कंपेअर करायला लागतो आणि मग ते निगेटिव्हली कुठेतरी आपल्याला इम्पॅक्ट करायला लागतं. बऱ्याचदा मी असंही बघितलंय, की थोडेसे जे यंग अडल्ट्स असतात, त्यांच्यामध्ये कसं असतं, की म्हणजे अगदी यंग अडल्ट्स च्या थोडी खालची स्टेज पण आपण घेऊ शकतो, की टीनेजर्स जे असतात, त्यांचं बऱ्याचदा ना व्हॅलिडेशन सुद्धा ते सोशल मीडियावर बघत असतात, की मी एखादा फोटो पोस्ट केला आणि त्याला किती लाइक्स आलेत किंवा त्याच्यावर किती कमेंट्स आलेत, ह्याच्यावर त्यांना असं वाटतं, की आपली वर्थ डिसाईड होते. तर आय थिंक ह्या गोष्टी पण खूप कॉमन आहेत, की कुठल्याही सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमची वर्थ डिसाईड नाही करू शकत. तो फक्त आपल्या आयुष्याचा एक घटक आहे. आपण ते एक एंटरटेनमेंट म्हणून वापरतो किंवा आपल्याला त्याच्यावरनं काहीतरी नॉलेज डेफिनेटली मिळतं म्हणून वापरतो. सो हे जेव्हा कंपॅरिझन व्हायला लागतं, तेव्हा त्यातून निगेटिव्हिटी निर्माण व्हायला सुरुवात होते. अगदी खरं आहे. म्हणजे सोशल मीडियाचा वापर कसा करायचा आणि तुलना या ज्या 2 गोष्टी आहेत, या आत्ता तुम्ही बोलताना सांगितल्या आणि त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहे. पण तुम्ही 10 वर्षापासून या क्षेत्रात काम करताय. तुम्ही अनेकांना आजपर्यंत भेटला असाल किंवा अनुभव जाणून घेतले असतील. तर आत्ताची जी तरुणाई आहे, त्यांचे नेमके प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्याबद्दलचं तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? हं.
आय थिंक ऑब्झर्वेशन एक असं आहे ऑफकोर्स जरी आपण तरुण हा जरी एक गट असा घेतला तरी सुद्धा आपण कसे आहोत माणूस म्हणून किंवा आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होत जाते ह्याला ऑब्व्हियसली खूप गोष्टी कारणीभूत असतात. लहानपणापासून आपण कसे वाढलो आहोत, आपलं अपब्रिंगिंग कसं आहे, आपण कुणामध्ये राहिलो आहोत, आपल्याला कशा गोष्टी मिळत गेल्या आहेत, कसे एक्सपिरियन्सेस आले आहेत. सो ऑफकोर्स आपण असं एकदम एका कॅटेगरीमध्ये सगळ्या तरुणांना बसवू शकतो का? तर असं नाहीये. त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज करू शकतो. पण आय थिंक ओव्हरऑलच काही अ, तरुण असे आहेत जे मी बघितलेत, की जे आपण असं म्हणू शकतो असा एज ग्रुप, की नुकतेच नोकरीला लागले आहेत. किंवा काही वर्ष, एक 3-4 वर्ष नोकरी झालेली आहे. तर त्यांना आय थिंक अगेन नोकरीशी रिलेटेड डेफिनेटली स्ट्रेस असतो, की त्यांचे अँबिशन्स पण असतात, की आपल्याला पुढे जायचं आहे नोकरीत आणि आपल्याला प्रगती करायची आहे आणि ह्याच्यामध्ये चूक काहीच नाहीये. पण बऱ्याचदा असं होतं, की खूप जणांना नोकरीला आपली आयडेंटिटी समजतात. अ, म्हणजे मी ही नोकरी करतो किंवा मी एवढे-एवढे पैसे कमावतो. अ, आणि आता मी किती प्रगती करतो आहे किंवा नाही करत आहे ह्याच्यावर अगेन माझी आयडेंटिटी डिफाईन होते का? तर अजिबात होत नाही. म्हणजे नोकरी अगेन हा तुमच्या आयुष्याचा एक फक्त भाग आहे. असे तुमच्या आयुष्यात अनेक वेगवेगळे भाग आहेत. सो नोकरीला आपली आयडेंटिटी बनवणं आणि मग नॅचरली जेव्हा तुम्ही ती आयडेंटिटी बनवताय तेव्हा त्याच्यातून येणारे स्ट्रेस हे जास्त इंटेन्सिटीनी तुम्हाला परिणाम करणारे असतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच थोडंसं आणि सुरुवातीला कसं होतं, की बऱ्याचदा आपण जेव्हा अ, नवीन-नवीन नोकरीत असतो, तेव्हा आपण नॅचरली आपल्याकडे एनर्जी असते, खूप एन्थुसियाझम असतो. आपल्याला जे येईल काम ते आपल्याला करायची एक ऊर्जा असते. त्यामुळे बाउंडरीज आपण बऱ्याचदा सेट करत नाही. फ्रॉम डे वन आपण वर्क आणि आपलं म्हणजे प्रोफेशनल लाईफ आणि आपलं पर्सनल लाईफ हे बाजूला म्हणजे वेगवेगळं ठेवत नाही आणि मग सुरुवातीला आपल्याला त्याचे फारसे परिणाम दिसत नाहीत. नंतर ते दिसायला लागतात असं होतं. सो आजकालची तरुणाई इन जनरल जर आपण बघितलं तर आपण एका साइडला असंही म्हणू शकतो, की खूप फोकस्ड आहे. त्यांना माहिती आहे, की त्यांना काय हवं आहे. पण आय थिंक त्यांचे काही-काही वेळेला जे व्हॅलिडेशन करण्याचे जे पॉइंट्स आहेत, ते कुठेतरी एक्सटर्नल आहेत. म्हणजे मी काय करतीये ह्याच्यामुळे जरी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, तरी सुद्धा एक एक्सटर्नल व्हॅलिडेशन त्यांना सतत लागतं. जसं मी म्हटलं तसं सोशल मीडियावरनं असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीने असेल. तर तो एक प्रॉब्लेम आय थिंक कॉन्स्टंट आहे आणि पटकन गिव्ह अप नाही करत ऑफकोर्स. असं मी अजिबात नाही म्हणणार, की तरुण पटकन गिव्ह अप करतात असं. पण एक पटकन फ्रस्ट्रेट होण्याची जी स्टेज येते ना, की इरिटेट होण्याची, की आता मी सगळं म्हणजे असं कसं माझ्याबरोबर होऊ शकतं किंवा माझ्याच बरोबर असं का होतंय? असा एक कुठेतरी जो पॉइंट येतो ना, तो या आय थिंक एज ग्रुपमध्ये थोडासा पटकन येतो. जो कदाचित आपल्या आधीचे जी जनरेशन होती त्यांच्यामध्ये कदाचित तो इतक्या पटकन येत नसेल. सो हे एक फ्रस्ट्रेशन लेव्हल जी असते ती पटकन येते. ऑफकोर्स त्याला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर्स अनेक आहेत. सगळ्याच प्रकारचं प्रेशर, डिमांड्स, चॅलेंजेस हे सगळं सगळ्याच ॲस्पेक्टमध्ये इतकं वाढलेलं आहे. कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की त्याच्यामुळे हे सगळं मनात येणं हे स्वाभाविक आहे. पण त्यामुळे अ, हा एक फॅक्टर आहे. अजून एक मला असं वाटतं, की काही वेळेला स्ट्रेस येणं ही गोष्ट नॉर्मल आहे सगळ्यांसाठीच. फक्त तरुणांमध्ये असं नाही. पण त्या स्ट्रेसशी आपण कसं डील करतो, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. म्हणजे देअर आर हेल्दी वेज टू डील विथ द स्ट्रेस, देअर आर अनहेल्दी वेज. तर काही-काही वेळेला असं होऊ शकतं, की तरुण पिढी थोडीशी अनहेल्दी वेजकडे पटकन झुकते का? असंही होऊ शकतं, की अनहेल्दी वेज म्हणजे अगदी कुठली तरी म्हणजे स्मोकिंग, ड्रिंकिंग अशी कुठली तरी नशा करणं अगदी तेच नाही. ते थोडंसं महत्त्वाचं झालं. पण त्याच्याही आधी की मला इतका ताण आहे म्हणून सतत स्क्रीन टाईम वाढलाय, की माझं रिलॅक्सेशन टाईम म्हणजे काय तर मी बिंज वॉचिंग करतीये. स्क्रीन टाईम हे आपलं रिलॅक्सेशन टाईम डेफिनिटली नाही असू शकत. तर अगेन मे बी दॅट इज नॉट अ व्हेरी हेल्दी वे टू डील विथ द स्ट्रेस, की मी खूप जास्त स्क्रीनवर वेळ घालवतीये किंवा मग मी जेवतच नाहीये. माझी म्हणजे
कधीतरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवतीये, झोपेवर नीट लक्ष नाहीये किंवा रुटीन नाहीये. आय थिंक हे सुद्धा खूप मोठा कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर आहे तरुणाईचं स्पेसिफिकली, की रुटीन नाहीये. म्हणजे सेट रुटीन सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. कारण खूप जास्त काम आहे किंवा खूप जास्त वर्क प्रेशर आहे, खूप इतर गोष्टी करायला आहेत. त्याच्यामुळे रुटीनवर फारसं लक्ष दिलं जातं असं नाही. सो असे आय थिंक वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जे तरुणांमध्ये थोडेसे म्हणजे दिसतात. बरोबर. म्हणजे हे ऑब्झर्वेशन खरंच बरोबर आहे. कारण आपल्या आजूबाजूला आता माझेही अनेक मित्र-मैत्रिणी आहेत, तर हे ऑब्झर्वेशन कायम बघायला मिळतं. खरं म्हणजे स्ट्रेस किंवा मानसिक ताणतणाव हा खूप मोठा विषय आहे. त्यामुळे तो असा एका मुलाखतीत मांडता येणं अशक्य आहे. पण तरी जाता-जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. या स्ट्रेस बाबतीत स्ट्रेस मॅनेजमेंट हा शब्द सतत कानावर पडत असतो. पण प्रत्येकाचे स्ट्रेसची जी लेव्हल आहे ती वेगवेगळी असते आणि आता येणाऱ्या काळात आव्हानं तर असणारच आहे, त्याच्याशिवाय आयुष्य नाही आहे. पण या सगळ्या आव्हानांमधून या स्पर्धेच्या युगात आनंदी कसं जगायचं किंवा हा स्ट्रेस मॅनेज कसा करायचा? त्यासाठी काय सांगाल? राइट. सो मी जसं आता स्ट्रेस मॅनेजमेंट या शब्दामध्येच त्याचं उत्तर आहे, की आपण स्ट्रेस फक्त मॅनेज करू शकतो. आपण तो एलिमिनेट नाही करू शकत. ओके. म्हणजे मी जसं मगाशी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे, की आपल्याला स्ट्रेस कुठल्या गोष्टींमुळे येतो, तर एक्सटर्नल गोष्टींमुळे येतो. अशा गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. त्यामुळे म्हणजे एक्झाम असेल, जॉबचं प्रेशर असेल, फायनान्शियल स्ट्रेस असेल, रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स असतील, हे सगळे कुठे ना कुठेतरी जे एक्सटर्नल स्टिम्युलाय आहेत, त्याच्यामुळे आलेला जो अ, 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 ताण आहे, तो आपण म्हणजे हे फॅक्टर्स आपण एलिमिनेट करू शकतो का आपल्या आयुष्यातून? तर डेफिनेटली नाही करू शकत. जसं तुम्ही म्हणालात तसं, की आव्हानं तर येतच राहणार आहेत. मग आपल्याला काम काय करायचंय ह्याच्यावर? तर आपल्याला स्ट्रेस एलिमिनेट करणं हा आपला गोलच नाहीये. तो स्ट्रेस आल्यानंतर आपल्या मनावर, आपल्या वर्तनावर, आपल्या वागणुकीवर, आपल्या भावनांवर त्याचा जो परिणाम होतो, आपण ते ज्या पद्धतीने एक्सप्रेस करतो, ते आपण काही वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो का? किंवा आपली एक एक्स्ट्रीम स्टेज येऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच काही छोट्या-छोट्या गोष्टी अंमलात आणू शकतो का, ज्यानी तो स्ट्रेस हाताळणं आपल्याला थोडंसं सोपं जाईल कंपॅरेटिव्हली. तर मी छोट्या-छोट्या गोष्टी सांगते. आय थिंक खूप काही वेगळं सांगणार नाहीये, पण ह्या गोष्टी पण करणं खूप आय थिंक गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की आपलं एक सेट रूटीन मला असं वाटतं, की आपल्या जेवणाच्या वेळा आणि आपली झोपेची वेळ, ह्या 2 गोष्टी जरी आपण पाळल्या, कारण बाकीच्या गोष्टी अगेन तुमच्या रूटीन कसं असेल काम आणि हे सगळं त्याच्यावर डिपेंडंट आहेत. पण या 2 गोष्टी आपण जर पाळल्या, तर त्याचाही आपल्याला पुष्कळ फायदा होऊ शकतो. बिकॉज बॉडी एंड माइंड ऑल्वेज गो हँड इन हँड. तुम्हाला जेव्हा ताण असतो, तेव्हा तुमच्या बॉडीवर त्याचा कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने परिणाम होणारच आहे. त्यामुळे ही एक गोष्ट आपण पाळू शकतो. आय थिंक फ्रॉम डे वन थोड्याशा बाउंडरीज आपण सेट करू शकतो. तुम्ही अगदी म्हणजे नोकरीच असं नाही, पण इन जनरलच जे आपण बाउंडरीज म्हणतो ना, की माझं पर्सनल लाईफ हे माझं पर्सनल लाईफ आहे, माझं प्रोफेशनल लाईफ वेगळं आहे, माझं सोशल लाईफ वेगळं आहे. याला आपण जर वेगळंच ठेवण्याचा प्रयत्न केला पहिल्यापासनं, म्हणजे मिक्स जेव्हा आपण ते करायला लागतो, तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली मग सगळी गडबड होते, सगळा गुंता होतो. त्यामुळे ते वेगळं ठेवायचे. हे सगळे माझ्या आयुष्यातले वेगवेगळे मी म्हटलं तसं घटक आहेत, ॲस्पेक्ट आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अजून छोट्या-छोट्या गोष्टी आपण काय करू शकतो, तर स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं, जाणीवपूर्वक वेळ काढणं. मग तुमचे काहीही छंद असतील किंवा अगदी काही-काही वेळेला असंही खूप जण मला सांगतात, की आम्हाला काही छंदच नाहीये, आम्ही कधी वेगळं काही केलंच नाहीये. हरकत नाही, असं असू शकतं. पण ह्याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला आत्ता या स्टेजला येऊन कुठली गोष्ट आवडू नाही शकत. तुम्ही काहीतरी स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. मग तुमच्या बिझी शेड्यूलमधनं दिवसातून अगदी 10 मिनिटं सुरुवातीला काढलीत तरी सुद्धा चालेल. 10 मिनिटं इज इनफ. नंतर तुम्ही तो वेळ हळू वाढवत न्या. पण अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडतीये, ज्यानी तुम्हाला आनंद मिळतोय, ती गोष्ट रेग्युलर बेसिसवर करण्याचा प्रयत्न करा, ज्यानी तुम्हाला एक रिलॅक्सेशन व्हायला मदत होते. थोडंसं फिजिकल एक्सरसाइज पण असणं इज इक्वली इम्पोर्टंट. खूप जास्त काही अगदी व्यायाम, योगा वगैरे असं करायला जमत नाहीये, तर इट्स ओके. पण थोडंसं फ्रेश एअरमध्ये जाणं, एक 10 मिनिटाचा वॉक घेणं, किंवा बाल्कनीमध्ये बसून 1 कप चहा पिणं, एवढं केलत तरी पण चालेल. पण दॅट हॅज टू बी विथआऊट एनी डिस्ट्रॅक्शन. म्हणजे त्यावेळी शक्यतो तुमच्या बरोबर कुठलेही गॅजेट्स नसायला पाहिजेत, असा प्रयत्न करा, की दॅट हॅज टू बी अ मी टाईम, जो मी फक्त माझ्यासाठी आणि माझ्याबरोबर घालवते आहे. सो ह्या आय थिंक
खूपच छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि हे सगळं करताना स्ट्रेस आपल्याला जाणवणार नाही का? तर असं अजिबात नाहीये. स्ट्रेस जाणवणारच आहे कारण आव्हानं वाढतच जाणार आहेत ह्याच्यापुढे, कॉम्पिटिशन वाढतच जाणार आहे. पण अशा वेळी कोणाशी तरी बोला. तुमच्या मध्ये कोणाशी तरी बोलू शकता, तुमच्या फ्रेंड्समध्ये कोणाशी तरी बोलू शकता. तुमचं मन मोकळं करा आणि हे सगळं करून पण जर तुम्हाला असं वाटत असेल, की नाही माझा ताण कमी होते किंवा मला नाही ह्याच्यातून मार्ग काढता येते, तर कुठल्याही मेंटल हेल्थ प्रोफेशनलची मदत घ्यायला सुद्धा काहीच हरकत नाही. त्याच्यामध्ये अजिबात लाज वाटण्यासारखं काही नाहीये किंवा कमीपणा अजिबातच नाहीये. जसं तुम्ही जितक्या सहजपणे ताप आल्यानंतर डॉक्टरांकडे जाता, तितक्याच सहजपणे तुम्ही एखाद्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलची मदत घेऊ शकता आणि ती घेणं का गरजेचं आहे? त्यातून तुम्हाला फायदा काय होऊ शकतो? तर हे जे प्रोलॉन्ग्ड स्ट्रेस आपण जसं म्हटलं, की पाईल अप होऊन जो तयार झालेला स्ट्रेस आहे किंवा त्यातून मग निर्माण होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या निगेटिव्ह भावना आहेत, तर त्या तुम्हाला रिलीज करण्यासाठी ह्या थेरपी आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्या रेग्युलर बेसिसवर करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या बाउंडरीज तयार करणं आणि अजून एक आय थिंक महत्त्वाची गोष्ट जे जॉब करणारे आहेत स्पेसिफिकली त्यांच्यासाठी शक्यतो तुमचं लॉग इन, लॉग आउटचं टायमिंग तुम्ही सेट करून ठेवा तुमच्यासाठी. रात्री झोपताना तुमचे जे नोटिफिकेशन्स असतात ते बंद करून ठेवा. कारण ते पण खूप डिस्ट्रॅक्ट करत असतात तुमचं अगेन प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ काय म्हणतात एकत्र करण्यासाठी. सो आय थिंक या छोट्या-छोट्या स्टेप्स आहेत ज्या तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर करत राहिलात स्वतःसाठी, तर त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेसशी डील करण्यासाठी तुम्हाला जो सारासार विचार करण्याची जी क्षमता लागते, ती क्षमता आपण डेव्हलप करू शकतो आपल्यामध्ये. नक्कीच मला वाटतं खूप सोप्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगितल्या, पण हल्ली सोप्या गोष्टींकडेच लक्ष दिलं जात नाही. म्हणजे अगदी झोपेची वेळ ते खाण्याची वेळ या हल्ली पाळल्या जात नाही. पण येणाऱ्या काळात स्ट्रेस असणारच आहे, पण त्या स्ट्रेसशी डील कसं करायचं हे आज सिद्धी वैद्य यांनी आपल्याला सांगितलंय. मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. कारण मानसिक ताणतणाव याविषयी आपण एक अवडंबर माजवून ठेवलंय. म्हणजे एक भीती जी आहे ती अनेकांमध्ये असते. आजही लोकं मला मानसिक ताण आहे किंवा मी नैराश्यात आहे हे सांगायला घाबरतात. पण खरंच आहे यावर संवाद साधणं किंवा एखाद्या तज्ञाचं मार्गदर्शन घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि खरंच हा विषय खूप मोठा आहे आणि यावर आपण परत बोलूच. पण आजच्या या भागात तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. थँक यू सो मच. थँक यू. आणि खूप नवीन आणि महत्त्वाची माहिती आजच्या या भागातून आपल्याला मिळाली आहे. खरं म्हणजे हे जीवन जे असतं, हे आयुष्य असतं ते आपल्याला एकदाच मिळतं. त्यामुळे ते आनंदाने जगणं ही आपली जबाबदारी आहे. काम, पैसा हे आहेच, पण आपण पैशासाठी जगत नाही तर जगण्यासाठी पैसा कमवत असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या जगण्यावर, या जन्मावर प्रेम केलं पाहिजे. त्यामुळे स्ट्रेस आणि ताण हे आपल्यापासून कसे दूर राहतील हे बघणं आपलं काम आहे. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह वेगवेगळ्या विषयांसह आपण पुन्हा भेटणारच आहोत. पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्हालाही कोणत्या विषयावर अजून गप्पा ऐकायला आवडतील ते सुद्धा कळवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. धन्यवाद.